धारदार कोयते, तलवारी आणि टोळक्याचा धुडगूस. कॅनमध्ये पेट्रोल द्यायला नकार दिला म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना होणारी ही बेदम मारहाण आहे. थरकाप उडवणारा हा सगळा थरार आहे मराठवाड्यातल्या बुलढाण्यातला. पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं, सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये काय रेकॉर्ड झालंय, सगळं सविस्तर समजून घेऊ. मंडळी, आधी हा सीसीटीव्ही व्हिडिओ पहा. ही घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या पिंपराळा फाट्यावरच्या पेट्रोल पंपावरचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे. गुरुवारी रात्री अमोल जाधव, अक्षय जाधव आणि चेतन जाधव हे त्यांच्या एका साथीदारासह पेट्रोल पंपावर आले. त्यांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल देण्याची मागणी केली, पण पंपावर फक्त इमर्जन्सी स्टॉक शिल्लक असल्यानं कर्मचारी सागर अवचार यांनी कॅनमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिला. बस एवढ्याच कारणावरून हा वाद सुरू झाला. पेट्रोल द्यायला नकार देताच हे तरुण भडकले. ते घरी गेले आणि आपल्या साथीदारांसह कोयते, तलवारी घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले आणि तिथे येऊन हे हत्यार उगारलेत. पंपावर दहशत निर्माण करत त्यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. हत्यारं हवेत फिरवत जीवे मारण्याची धमकी देत हे आरोपी काही वेळानंतर तिथून पसार झाले. पण हा सगळा काळजाचा थरकाप उडवणारा थरार पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता हाच सीसीटीव्ही व्हिडिओ या आरोपींविरोधात पुरावा म्हणून पोलिसांकडे गेलाय. या घटनेनंतर कर्मचारी सागर अवचार यांनी तातडीनं पोलीस ठाणं गाठून तक्रार दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी वेगानं चक्र फिरवली आणि काही वेळानंतरच दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. जिओ पेट्रोल पंप अकोला रोड या ठिकाणी हिंगणा कारेगाव येथील अक्षय जाधव आणि चेतन जाधव हे पेट्रोल घेण्यासाठी आले होते. पेट्रोल पंप ऑपरेटर यांचं असं म्हणणं होतं की तुमचं जे पेट्रोल असेल ते तुम्हाला मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकून देतो, पण कॅनमध्ये देत आहेत. आम्ही पेट्रोल ते त्यांच्याकडे पेट्रोल साठा होता, परंतु त्याचं असं म्हणणं होतं की तुम्हाला कॅनमध्ये देता येत नाही, कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत. परंतु ते आरोपी यांनी कॅनमध्ये पेट्रोल टाकण्याचा आग्रह धरला. त्यांनी ते नकार दिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे वाद झाले, एकमेकांना शिवीगाळ झाली. मग त्या गोष्टीचा त्यांना राग आला. मग ते दोन्ही आरोपी घरी दिले आणि घरून तलवार आणि कोयता घेऊन आले यांना धमकवण्यासाठी, पेट्रोल पंप ऑपरेटर यांना धमकवण्यासाठी. मग त्या ठिकाणी इतर पेट्रोल पंपवर काम करणारे इतर जे कर्मचारी होते त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना आवरलं आणि पोलिसांना कॉल केला त्यांनी. त्यानंतर पोलीस गाडी पण त्या ठिकाणी पोहोचली आणि पोलीस गाडी पोहोचण्याच्या अगोदरच ते आरोपी त्या ठिकाणून पडून गेलेले होते. मग आम्ही तात्काळ रात्री टीम रवाना करून सकाळी या गुन्ह्यातील दोन आरोपी यांना अटक केलेली आहे, अक्षय जाधव आणि चेतन जाधव. सदर प्रकरणाबाबत आपल्याकडे आरमॅक कलम 425 प्रमाणे, त्याचबरोबर BNS कलम 115(2), 352(2), 351(2), 35 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यातील दोन जे मुख्य आरोपी आहेत ते दोन्ही आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्यांनी जे वापरलेलं जे शस्त्र होतं, तलवार आणि कोयता, ते आपण तपास करून जप्त केले. पण एकूणच या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळं पंपांवर रांगा लागताना पाहायला मिळत आहेत. तिथं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचेच जीव धोक्यात आल्याचं आता दिसतंय. कायदा सुव्यवस्थेचा जर असाच प्रश्न कायम राहिला तर थेट पोलीस संरक्षणात पेट्रोल डिझेलची विक्री करावी लागेल अशा भावना आता व्यक्त केल्या जात आहेत. कारण गुन्हेगारीच्या अशा घटनांमुळे व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या संपूर्ण परिस्थितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.